नमस्कार अनुश्री. नमस्कार. सर्वप्रथम प्राणिक हिलिंगच्या या चर्चेमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू. आणि आपली चर्चा सुरू व्हायच्या आधी जर आपल्या प्रेक्षकांना तुझ्याबद्दल थोडीशी माहिती देशील? हो. माझं नाव अनुश्री शिरीष कुलकर्णी. मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि सध्या मी पुण्याच्या एका कंपनीत ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी करते आहे. अनुश्री, तू आत्ता सांगितलंस की तू सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतेस पुण्याला. मग सॉफ्टवेअर कंपनी आणि प्राणिक हिलिंग हे नक्की गणित कसं जमून आलं ग, की या प्राणिक हिलिंगमध्ये तू कशी काय वळलीस? माझे बाबा प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट घेत होते त्यांच्या डोळ्यासाठी आणि त्या दरम्यानच मी कॉलेजमध्ये होते. तर माझी एक्झाम असायची आणि मला खूप स्ट्रेस असायचा, म्हणजे मी स्ट्रेसमुळे विसरायचे एक्झामच्या. तर मग त्यावेळेस मी प्राणिक हिलिंगकडे वळले. मग मी एक्झामच्या पिरियडच्या वेळेस ट्रीटमेंट घ्यायची प्राणिक हिलिंगची, ज्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन छान व्हायला लागलं आणि एक्झाम पण व्यवस्थित जायला लागली आणि मी काही विसरायचे पण नाही मग उत्तरं. नंतर हळूहळू जशी मी कॉम्प्युटर इंजिनियर झाले तसं मग माझा लॅपटॉपवरचा जसं आपण म्हणतो स्क्रीन टाईम माझा वाढला. त्यामुळे माझ्या डोळ्यावर ताण यायला लागला. मग त्या ताणाला पण रिड्यूस करण्यासाठी मी प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट घेत होते. असं या पद्धतीने मी प्राणिक हिलिंगकडे वळले. तू दोन प्रॉब्लेम आत्ता सांगितलेस, एक म्हणजे एक्झाम आणि त्याच्या अनुषंगाने येणारा स्ट्रेस, आणि दुसरं तुझा स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे येणारा डोळ्यावरचा ताण. मला वाटतं ऑलमोस्ट बरेच जण हल्ली हे दोन्ही प्रॉब्लेम फेस करतायत. तो खरोखरच मला असं वाटतं की त्यांना पण जर हे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी जरूर प्राणिक हिलिंगकडे वळावं आणि ही ट्रीटमेंट घेऊन बघावी. पण मला आता जेव्हा सांगशील थोडंसं की जेव्हा आपण म्हणतो की तू ट्रीटमेंट घेतलीस, म्हणजे नक्की काय असतं ग, की ट्रीटमेंट घेणं ही प्राणिक हिलिंगमध्ये काय प्रोसेस असते, जरा सांगशील मला? प्राणिक हिलिंगमध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट असतात. एक असतं की तुम्ही सेंटरला जाऊन ट्रीटमेंट घ्यायची, जेव्हा हिलर्स तुम्हाला ट्रीटमेंट देणार. ट्रीटमेंट म्हणजे काय, आपण एका खुर्चीत बसलेले असतो आणि ते फक्त ट्रीटमेंट देतात. त्यात काही ते तुम्हाला हात लावत नाही, गोळ्या औषधं काही नसतं. त्यामुळे त्याचा काही साईड इफेक्टच नसतो. ही सर्वात चांगली गोष्ट होती. आणि दुसरं असतं की आपण डिस्टंट हिलिंग घ्यायचं. जेव्हा शक्य नसेल तुम्हाला सेंटरला जायला, तेव्हा तुम्ही त्यांना फोन करू शकतात आणि जे अवेलेबल हिलर्स असतील ते तुम्हाला ट्रीटमेंट देतात. तर मग हे जेव्हा मी अनुभव घेतला याचा, ते मला छान वाटलं. म्हणजे मला उपयोग पण झाला स्वतःवर. म्हणजे माझा स्ट्रेस रिड्यूस झाला, डोळ्याचा म्हणा किंवा एक्झामचा. तर त्यामुळे मग मी ही ट्रीटमेंट कंटिन्यू केली. ही कोणालाही घेता येईल, कारण का ह्याला काही वयबंधन नाही आहे, ह्याचा काही डिसॲडव्हान्टेज नाही आहे, कारण यात कोणतं मेडिसिन नाही आहे, काहीच नाही आहे. तर हे कोणीही कधीही घेऊ शकतं, अशी ट्रीटमेंट आहे. कारण आजकाल बरेच जण साईड इफेक्ट्सवर कन्सर्न असतात. केमिकल्स, आजकाल लोकांचं असं असतं की आयुर्वेदिक पाहिजे किंवा आम्ही ट्रेडिशनल जास्त फॉलो करतो. तर त्यामुळे मला असं वाटलं की मग साईड इफेक्ट काहीच नाही आहे, माझ्या शरीरात कोणतेही केमिकल्स जात नाही आहे, तर ही ट्रीटमेंट मग माझ्यासाठी बेस्ट आहे. म्हणून मग मी ही ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू तू करायला. आत्ता जसं सांगितलंस की आयदर सेंटरला जाऊन तू ट्रीटमेंट घेत होतीस किंवा डिस्टन्स, जेव्हा तिथे जाणं शक्य नव्हतं तेव्हा डिस्टन्स हिलिंगमध्ये पण तू ती ट्रीटमेंट घेत होतीस. पण याच्यामध्ये असं काही आहे का ग, की तुझं तू स्वतःलाच हील करू शकतेस किंवा तुझी ट्रीटमेंट तू स्वतःच घेऊ शकतेस, अशी काही व्यवस्था या प्राणिक हिलिंगमध्ये आहे का? हो, प्राणिक हिलिंगमध्ये अशी व्यवस्था आहे की आपण स्वतः ट्रीटमेंट घेऊ शकतो. कारण मी जेव्हा ट्रीटमेंट घेत होते सरांकडून, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की तुम्ही पण स्वतः ट्रीटमेंट घेऊ शकता, जसे तुमचे छोटे मोठे आजार असतील, सर्दी खोकला वगैरे त्याच्यावर. तर मग मी म्हटलं की आपणही शिकूया. म्हणून मग मी त्यांच्या वर्ग अटेंड करायला सुरुवात केली. त्यांचे वेगवेगळे वर्ग होते, जसं की वेगवेगळ्या लेवल्स आहेत, बेसिक, ॲडव्हान्स, सायको वगैरे, अजून पुढे ॲथलेटिक वगैरे. तर मी आत्तापर्यंत 3 कोर्स केलेले आहेत, बेसिक, ॲडव्हान्स आणि सायकोथेरपी. आणि ते कंप्लीट केल्यानंतर आता मी समजा छोटं-मोठं मला काही वाटलं, कधी काय डोकं दुखतं आहे किंवा काय, तर मग मी माझं स्वतः पुस्तक उघडून त्याप्रमाणे जे प्रोटोकॉल्स दिलेले असतात ते मी फॉलो करते आणि ट्रीटमेंट घेते. आता परत तोच, म्हणजे माझ्या मनामध्ये तोच एक प्रश्न परत राहिला की तू सॉफ्टवेअरमध्ये काम करत असलेली मुलगी,
प्राणिक हिलिंगसारखे एक उपचार तंत्र शिकतेस, त्याचा अवलंब करतेस, त्याचा फायदा करून घेतेस, प्लस त्याच्याबद्दल सगळ्यांना रेफरन्सेस पण देतेस. मग या संपूर्ण प्रकाराबद्दल तुला आमच्या या मोठ्या प्रेक्षक वर्गाला आत्ता काय सांगावंसं वाटतं? मी ऐकलं होतं हिलिंग म्हणजे प्राणिक हिलिंगमध्ये नो टच थेरपी आहे. मग मला उत्सुकता होती हे जाणून घ्यायची की नो टच थेरपी म्हणजे काय. मग जसे बाबा ट्रीटमेंट घेत होते आणि माझी पण एक्झामचा जसा स्ट्रेस मला यायला लागला तसं मी पण म्हणजे घेऊन बघितली. मग जेव्हा त्याचा इफेक्ट मला जाणवायला लागला तसा तसा माझा त्याच्यावर विश्वास बसायला लागला. म्हणून मग मला असं वाटतं सगळ्यांनी एकदा तरी त्याचा अनुभव घ्यावा. अनुश्री, खरंच कमी वेळेमध्ये खूप छान गप्पा झाल्या आणि तू आम्हाला खरोखर खूप छान माहिती प्राणिक हिलिंगबद्दल दिलीस. त्याबद्दल मनापासून तुझे धन्यवाद. थँक्यू.